स्तोत्र संहिता अध्याय 42 मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलांचे मस्किल बोधपर स्तोत्र। हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे। माझा जीव देवासाठी जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे। मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन। तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत। लोकसमुदाय सण पाळी तेव्हा त्याच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवीत नेई हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते। हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन। हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करीतो। तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावित आहे। तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत, तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील। मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन। देव जो माझा खडक, त्याला मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात। ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो। हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन।